नमस्कार. आपल्या स्टेट बोर्ड सिरीजमध्ये आज आपण चौथा चॅप्टर बघणार आहोत. आपण कोणती सिरीज स्टार्ट केली आहे? इयत्ता 6वीची इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता 6वी. त्यामध्ये आपण पहिले 4 चॅप्टर बघितलेले आहेत. ते कोणते बघा? भारतीय उपखंड आणि इतिहास, इतिहासाची साधना, हडप्पा संस्कृती आणि आज बघणार आहोत आपण वैदिक संस्कृती आणि पुढच्या भागात असेल प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह. बघा, आजचा वैदिक संस्कृती हा टॉपिक मोठा आहे आणि आपण एकाच लेक्चरमध्ये तो बघणार आहोत. बऱ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि शेवटी मी काही चार्ट फॉर्मॅटमध्ये किंवा डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशनमध्ये पण रिप्रेझेंट केलेलं आहे लक्षात ठेवण्यासाठी. पुस्तकाच्याच शेवटी अशा पद्धतीने नोट्स काढल्या मी तुम्हाला सांगत जाईल. बघा, वैदिक संस्कृती पॉईंट्स कोणते कोणते आहेत? वैदिक वाङ्मय, कुटुंब व्यवस्था, दैनंदिन जीवन, शेती, पशुपालन, आर्थिक आणि सामाजिक जीवन, धर्मकल्पना, शासन व्यवस्था. वैदिक वाङ्मयमध्ये बघा, वेद वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती. साधा प्रश्न जर आपल्याला विचारण्यात आला की वैदिक संस्कृती म्हणजे नेमकं काय, तर बघा, वेद वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती होय. वेद हे आपले सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जाते. वेदांची निर्मिती अनेक ऋषींनी केली आहे. पुन्हा वाचते, वेद वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती होय. वेद हे आपले सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जाते. वेदांची निर्मिती अनेक ऋषींनी केली. वेदातील अनेक सूक्ते स्त्रियांनाही स्फुरलेली आहेत. वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत होती. वैदिक वाङ्मय अत्यंत समृद्ध आहे. ऋग्वेद हा त्यातील मूळ ग्रंथ मानला जातो. तो काव्य स्वरूप आहे. ऋग्वेदासह यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद असे 4 वेद आहेत. या 4 वेदांच्या ग्रंथांना संहिता असे म्हणतात. इथपर्यंत आपण पाठ करून घेऊ. बघा, त्यांनी काय म्हटलंय, जे वैदिक वाङ्मय आहे म्हणजे ज्याच्यात जे 4 वेद येतात त्याच्यातला पहिला वेद कोणता? ऋग्वेद. तर यांची भाषा, वैदिक वाङ्मयाची भाषा काय आहे? संस्कृत आहे. ते अतिशय समृद्ध आहे. त्याच्यातला मूळ ग्रंथ कोणता मानला जातो? ऋग्वेद हा मानला जातो, जो काव्य रूपात आहे. पुढे बघा, जे 4 वेद आहे ते सांगितले आणि या 4 वेदांच्या ग्रंथांना काय म्हणतात? संहिता म्हणतात. विद म्हणजे जाणणे. विद म्हणजे काय? जाणणे. त्यापासून वेद ही संज्ञा तयार झाली. तिचा अर्थ ज्ञान असा होतो. मौखिक पठणाच्या आधारे वेदांचे जतन केले गेले. वेदांना श्रुती असेही म्हणतात. बघा, पुढच्या गोष्टी पाठ करून घेऊ. आता विद म्हणजे काय म्हटलंय त्यांनी? विद म्हणजे काय? जाणणे. त्याचाच अर्थ आपण काय? ज्ञान असा घेतो. आणि जे वेद होते त्यांचं जतन कशा पद्धतीने झालं तर मौखिक पठणाच्या आधारे त्यांचं जतन झालेलं आहे. आणि वेदांना अजून काय म्हणतात तर श्रुती असंही म्हणतात. आता बघा, ऋग्वेद संहिता ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद होय. ऋचा म्हणजे काय तर स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य. पद्य म्हणजे काय? कविता म्हणू शकतो. कवितेसारखी रचना. पद्य म्हणजे कविता आणि गद्य म्हणजे काय? पाठ असतो. पाठ म्हणजे धडा. ह्या गोष्टी आपण शाळेत शिकलेलो आहोत. बघा, पुन्हा सांगते, ऋग्वेद संहितेविषयी काय सांगितले त्यांनी? ऋचांनी. आता ऋग्वेद आणि ऋचा, ऋग्वेद ऋ आणि ऋ असं लक्षात ठेवा जरा. ऋग्वेद संहितेमध्ये ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद होय. ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेले काय? पद्य म्हणजे काव्य प्रकार किंवा काव्य. अनेक ऋचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सूक्त असे म्हणतात. ऋग्वेद संहितेत विविध देवतांची स्तुती करणारी सूक्ते आहेत. बघा, पुन्हा सांगते, काय केलं जातं यात? स्तुती. स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला काय म्हणतात? सूक्त म्हणतात. स्तुती सूक्त जरा कोरिलेट करा. अनेक ऋचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला म्हणतात सूक्त. ऋग्वेद संहितेत विविध देवतांची स्तुती करणारे काय आहे? सूक्त आहेत. सूक्त विचारलं तर आपल्याला आलं पाहिजे. तर सूक्त काय? एक स्तुती करण्यासाठी जे काव्य तयार केलं जातं त्याला म्हणतात सूक्त. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊ. आता ऋग्वेदामध्ये जरा ह्या गोष्टी, हे शब्द नीट लक्षात ठेवा. ऋग्वेद म्हणजे ऋचा हा शब्द महत्वाचा आहे. ऋचांनी बनलेला वेद म्हणजे काय? ऋग्वेद. ऋचा म्हणजे काय? स्तुती करण्यासाठी
रचलेलं जे काही काव्य असतं किंवा पद्य, आणि ऋचा म्हणजे काय, एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेलं काय असतं, काव्य, त्याला आपण म्हणतो सूक्त. आणि ऋग्वेदामध्ये विविध देवतांची स्तुती करणारी असे अनेक काय आहे, सूक्ते आहेत. ठीक आहे, पुढे बघा. आता आपण बघूया यजुर्वेद संहिता. यजुर्वेद संहितेमध्ये यज्ञात म्हटले जाणारे मंत्र आहेत. बघा आता एक लक्षात ठेवा, यजुर्वेद यज्ञ, जसं ऋग्वेद ऋचा, तसं यजुर्वेद यज्ञ, इथे पण य आहे, इथे य आहे. यजुर्वेद यज्ञ, यज्ञात म्हटले जाणारे मंत्र कुठे म्हणतो आपण, यज्ञात आहुती देताना, किंवा आपण पुराण काळामध्ये पण ज्या सिरियल बघितलेल्या आहेत त्याच्यात बघा मंत्र म्हणत असतात. त्याच्यावरून लक्षात ठेवा यजुर्वेद संहिता म्हणजे काय, यजुर्वेद संहितेमध्ये यज्ञात म्हटले जाणारे मंत्र आहेत. यज्ञविधींमध्ये कोणत्या मंत्राचे पठण केव्हा आणि कसे करावे याचे मार्गदर्शन या संहितेमध्ये आहे. या गोष्टी लक्षात ठेवत चला. पद्यात असणारे मंत्र आणि गद्यात दिलेले त्या मंत्रांचे स्पष्टीकरण अशी या संहितेची रचना आहे. बघा आत्ताच आपण गद्य आणि पद्य याच्यातला डिफरन्स पाहिला. मग त्यांनी काय म्हटलंय, पद्यात असणारे मंत्र म्हणजे काव्य स्वरूपात असणारे ते मंत्र, आणि गद्यात दिलेलं म्हणजे एका सारांश रूपात किंवा लेखी स्वरूपात जसा धडा असतो, गद्यात दिलेले त्या मंत्रांचे स्पष्टीकरण अशी या संहितेची काय असते, रचना असते. पुढे बघा. आता सामवेद संहिता. इथे आता माहित आहे का तुम्हाला, मध्ये ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. तुम्हाला बघायच्या असतील तर तुम्ही पॉज करून वाचू शकता. पुढे जाऊ आपण. सामवेद संहिता. बघा सामवेद संहिता, काही यज्ञविधींच्या वेळी ताला सुरात मंत्रगायन केले जाईल. ते गायन कसे करावे याचे मार्गदर्शन सामवेद संहितेत केले आहे. भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचा मोठा वाटा आहे. बघा सामवेद आणि संगीत, सामवेद संगीताच्या निर्मितीमध्ये. आता सरळ सेवेला अनेकदा हा प्रश्न विचारलेला आहे की संगीताचा पाया कोणत्या वेदामध्ये आहे, तर सामवेदामध्ये आहे. लक्षात ठेवा. काही यज्ञविधींवेळी ताला सुरात मंत्रगायन केले जाईल. ते गायन कसे करावे याचे मार्गदर्शन सामवेद संहितेत केले आहे. भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचा मोठा वाटा आहे. पुढे बघा अथर्ववेद संहिता. अथर्ववेदाच्या संहितेला अथर्व ऋषींचे नाव देण्यात आले आहे. अथर्ववेदात दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींना महत्त्व दिलेले आढळते. आयुष्यात येणाऱ्या संकटांवर, दुखण्यांवर करण्याचे उपाय त्यात सांगितलेले आहेत. तसेच अनेक औषधी वनस्पतींची माहिती त्यात दिलेली आहे. राजाने राज्य कसे करावे याचेही मार्गदर्शन त्यात केलेले आहे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. पुढे संहितांच्या रचनेनंतर ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे यांची रचना केली गेली. बघा आपण कशा पद्धतीने बघत आहोत, प्राचीन भारताचा इतिहास बघताना आधी आपण काय बघितलं, हडप्पा संस्कृती बघितली. त्याच्यानंतर आता आपण बघतोय वेदिक संस्कृती. वेदिक संस्कृतीमध्ये आपण ते 4 वेद बघितले, आणि 4 वेद बघितल्यानंतर आपण बघा संहितांच्या रचनेनंतर म्हणजे आधी रचना संहितांची झाली, त्याच्यानंतर काय काय ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे यांची रचना केली गेली. त्यांचाही समावेश वेदवाङ्मयात केला जातो. आता वेदवाङ्मयात यांचाही समावेश केला जातो. कशाचा, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे. पण मला सांगायचं काय होतं की यांचा सिक्वेन्स लक्षात ठेवा. संहितांच्या रचना झाल्यानंतर ब्राह्मणके, आरण्यके, उपनिषदे यांच्या रचना झाल्या, आणि त्यांचे आपल्याला अर्थ पण बघायचे आहे की ब्राह्मण ग्रंथ म्हणजे काय, आरण्यके म्हणजे काय, आपल्याला माहिती पाहिजे. बघा ब्राह्मण ग्रंथ यज्ञविधींमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ म्हणतात. जे काही यज्ञविधी आहेत त्या विधींमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ म्हणतात. प्रत्येक वेदाचे स्वतंत्र ब्राह्मण ग्रंथ आहेत. प्रत्येक वेदाचा स्वतंत्र ब्राह्मण ग्रंथ आहे. पुढे बघा आरण्यके. अरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने केलेले चिंतन आरण्यक ग्रंथांमध्ये मांडलेले आहे. यज्ञविधी पार पाडत असताना कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये याची खबरदारी यात घेतलेली दिसते. आरण्यके झाले. आता उपनिषदे बघा. उपनिषद म्हणजे गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान,
जन्ममृत्यूसारख्या घटनांबद्दल अनेक प्रश्न आपल्या मनात येत असतात. या प्रश्नांची उत्तरे सहज मिळत नाही. अशा गहन प्रश्नांवर उपनिषदांमध्ये चर्चा केलेली आहे. ठीक आहे. पुढे बघा, 4 वेद, ब्राह्मण ग्रंथ, अरण्यके आणि उपनिषदे रचण्यात सुमारे 1500 वर्षांचा कालावधी लागला. या कालावधीत वेदकालीन संस्कृतीत अनेक बदल होत गेले. त्या बदलांचा आणि वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी वैदिक वाङ्मय महत्त्वाचे आहे. बघा, त्या पुन्हा वाचते, 4 वेद, ब्राह्मण ग्रंथ, अरण्यके, उपनिषदे रचण्यात सुमारे किती 1500 वर्षाचा कालावधी लागला. त्या कालावधीत वेदकालीन संस्कृतीत अनेक बदल होत गेले. त्या बदलांचा आणि वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी वैदिक वाङ्मय हे महत्त्वाचे साधन आहे. पुढे बघा, कुटुंब व्यवस्था, दैनंदिन जीवन, पुढचा जो 2 नंबरचा पॉईंट आहे या चॅप्टरमधला. तर वेदकाळात कुटुंब पद्धती, एकत्र कुटुंब पद्धती होती आणि पुरुष प्रधान होती. बघा, येईलच पुढे आपण बघू. कुटुंब व्यवस्था, दैनंदिन जीवन. वेदकाळात एकत्र कुटुंब पद्धती होती. कुटुंबातील कर्ता पुरुष घराचा प्रमुख म्हणजे काय, गृहपती असे. गृहपतीच्या परिवाराला त्याचे वृद्ध मातापिता, म्हणजे बघा, जो गृहपती असे त्याच्या परिवारात कोण, त्याचे वृद्ध मातापिता, त्याचे लहान भाऊ आणि त्या भावांचे परिवार, त्याची पत्नी आणि मुले, त्यांच्या मुलांचा परिवार, अशा सर्वांचा समावेश असे. हे सोपं आहे, समजून सांगण्यात काही पॉईंट नाही. ही कुटुंब व्यवस्था काय होती, पुरुष प्रधान होती. सुरुवातीच्या काळात लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी अशा काही विद्वान स्त्रियांचे उल्लेख वैदिक साहित्यात आढळतात. ठीक आहे. यांची नावं लक्षात ठेवा. लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी, विद्वान स्त्रिया. परंतु हळूहळू स्त्रियांवरील बंधने वाढत गेली. त्यांचे कुटुंबातील आणि समाजातील स्थान अधिकाधिक दुय्यम होत गेले. वेदकाळातील घरे मातीची किंवा कुडाची असत. बघा, आपण हडप्पा संस्कृतीतील घरांचं वर्णन बघितलं. तिथे काय भाजक्या विटांचा वापर केला जाईल. तर हे जे आपण त्याच्यात बघितलं आहे, तर असं थोडं प्रत्येक गोष्ट थोडी कोरिलेट करत चला. आता आपण काय बघतो आहे की वेदकाळातील घरं बघत आहोत. तर वेदकाळातील घरे मातीची किंवा कुडाची असत. गवत किंवा वेलींचं जाडसर तट्टे विणून त्याच्यावर शेण माती लिंपून तयार केलेली भिंत म्हणजे कूड. कुडाची डेफिनेशन माहिती असू द्या, कारण त्यांनी काय म्हटलंय, वेदकाळातील घरे मातीची किंवा कुडाची असत. मग कूड म्हणजे नेमकं काय, तर बघा, गवत किंवा वेलीचे जाडसर तट्टे विणून त्याच्यावर शेण माती लिंपून तयार केलेली भिंत म्हणजे कूड. या घरांच्या जमिनी शेणा मातीने सारवलेल्या असत. घरासाठी गृह किंवा शाला हे शब्द वापरले जातात. आता घरासाठी गृह आपल्याला समजू शकतो, पण पेपरमध्ये शाला हा शब्द आला तर तो घरासाठी आहे, हे पण नीट लक्षात ठेवा, आवर्जून लक्षात ठेवा, चुकू नका. वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने काय, गहू, सातू, तांदूळ या तृणधान्यांचा समावेश होता. गहू, सातू, तांदूळ, त्यापासून ते विविध पदार्थ बनवत असत. वैदिक वाङ्मयात यव, गोधूम, व्रीही यांसारखे शब्द आढळतात. बघा, पुढे त्यांनी कशाला काय म्हणतात तेही दिले, ते मी इथे मेन्शन केलेलं आहे. यव म्हणजे काय, बार्ली किंवा सातू, गोधूम म्हणजे गहू, व्रीही म्हणजे काय, तांदूळ. तेच पुढे त्यांनी दिलेलं आहे. यव म्हणजे सातू इन ब्रॅकेट बार्ली, गोधूम म्हणजे गहू, व्रीही म्हणजे तांदूळ. दूध, दही, लोणी, तूप, मध हे पदार्थ त्यांच्या आवडीचे होते. मध आवर्जून लक्षात ठेवा. हे जे आहे दूध, दही, लोणी, तूप हे कसे दुधापासून तयार होणारे पदार्थ आहेत. मध हे आणि मध एक वेगळं लक्षात ठेवा. हे त्यांच्या आवडीचे पदार्थ. उडीद, मसूर आणि तीळ तसेच मांस या पदार्थांचाही त्यांच्या आहारात समावेश होता. बघा, इथे वेदकाळातील घरं दिलेले आहेत. बघा, कुडाची आणि मातीची असणारी घरं. पुढे बघा, वेदकालीन लोक लोकरी आणि सुती वस्त्रे वापरत. काय, लोकरी आणि सुती वस्त्रे वापरत. वल्कले म्हणजे झाडांच्या सालीपासून तयार केलेली वस्त्रेही वापरत. तसेच प्राण्यांच्या कातड्यांचाही उपयोग वस्त्र म्हणून केला जाई. स्त्रिया आणि पुरुष फुलांच्या माळा, विविध प्रकारच्या मण्यांच्या माळा, सोन्याचे दागिने वापरत असत. निष्क अजून एकदा मध्ययुगीन भारतातही याचा उल्लेख येतो, तेव्हा आपण बघू. पण इथे निष्क म्हणजे काय, दागिना म्हणून त्याचा उल्लेख केलेला आहे. निष्क नावाचा गळ्यातील दागिना विशेष लोकप्रिय असावा. त्याचा उपयोग वस्तूंच्या खरेदी विक्रीसाठीही होईल. पुढे बघा, गायन, वादन, नृत्य, सोंगट्यांचा खेळ, रथांच्या शर्यती आणि शिकारी ही त्यांची मनोरंजनाची साधने होती. काय काय म्हटलंय, गायन, वादन, नृत्य
हे ठीक आहे, एका कॅटेगरीमध्ये आपण घेऊ शकतो, गायन वादन नृत्य. नंतर सोंगट्यांचा खेळ, रथाच्या शर्यती आणि शिकार ही त्यांच्या मनोरंजनाची साधने होती. वीणा, शततंतू, झांजा आणि शंख ही त्यांची प्रमुख वाद्ये होती. बघा, वीणा समजू शकते, झांजा समजू शकतो आणि शंख आपल्याला कळेल काय आहे ते, पण शततंतूला आपण कन्फ्यूज होऊ शकतो. बाबा शततंतू काय आहे? UPSCला असे प्रश्न विचारले गेलेले आहेत. म्हणजे एकदा काय विचारलं होतं की बघा, नागर, वेसर आणि द्रविड हे कशाचे प्रकार आहेत आणि खाली बरेच ऑप्शन दिले होते 4 प्रकारचे, पण आपल्याला हे बेसिक माहिती नसेल हे काय आहे. जे काही टेम्पल आर्किटेक्चर आहे त्याचे हे प्रकार आहेत. म्हणजे नॉर्थमधल्या टेम्पल आर्किटेक्चरला काय म्हणतात, साऊथमधला काय म्हणतात, मध्य भारतातल्याला काय म्हणतात, हे त्याचे प्रकार होते. ठीक आहे, तर असं माहिती पाहिजे. शततंतू हे काय आहे? हे एक वाद्य आहे. डमरू आणि मृदंग ही तालवाद्यही ते वापरत असत. आणि इथे आता डमरू आणि मृदंग काय? तालवाद्य, आणि हे वेदकाळातील हे वाद्य आहेत. राहतील लक्षात. आता आपण पुढे जाऊ. 3 नंबरचा जो पॉइंट आहे बघा, शेती, पशुपालन, आर्थिक आणि सामाजिक जीवन. वैदिक काळात शेती हा प्रमुख व्यवसाय होता. अनेक बैल जुंपलेल्या नांगराने नांगरट केली जाई. नांगराला लोखंडाचा फाळ बसवत असत. अथर्ववेदामध्ये पिकावर पडणारी कीड, पिकाचा विध्वंस करणारे प्राणी आणि त्यावरील उपाय यांचाही विचार केलेला आढळतो. खत म्हणून शेणाचा उपयोग केला जाई. बघा, महत्त्वाचा आहे. खत म्हणून काय? शेणाचा उपयोग केला जाई. वैदिक काळात शेती प्रमुख व्यवसाय होता. अनेक बैल जुंपलेल्या नांगराने नांगरट केली जाई. नांगराला लोखंडाचा फाळ बसवत असत. अथर्ववेदामध्ये काय म्हटलंय? अथर्ववेदामध्ये पिकावर पडणारी कीड, पिकाचा विध्वंस करणारे प्राणी आणि त्यावरील उपाय यांचाही विचार केलेला आढळतो. खत म्हणून शेणाचा उपयोग केला जात असे. बघा, वैदिक काळात घोडा, गाय, बैल, कुत्रा या प्राण्यांना विशेष महत्त्व होते. वैदिक काळात घोडा, गाय, बैल, कुत्रा या प्राण्यांना विशेष महत्त्व होते. बघा, हडप्पा संस्कृती जेव्हा आपण पाहिली आणि त्याच्यावरची मृदा आणि भांडी किंवा जी नाणी होती, नाणी त्याच्यावर कोणते कोणते प्राणी रेखाटले होते. बघा, हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा प्राधान्याने चौरस आकाराच्या स्टिएटाईट नावाच्या दगडापासून बनवलेल्या मुद्रांवर विविध प्राण्यांची आकृती असते. त्यामध्ये बघा, बैल, म्हैस, हत्ती, गेंडा, वाघ याच्यावर घोडा आहे का नाही आहे हे एक आवर्जून लक्षात ठेवा. ठीक आहे, या नोट्समध्ये इथे घोडा दिलेला नाही आहे आणि तिकडे घोडा हा आता तिथे तर काय म्हणतात, इथे प्राण्यांना विशेष महत्त्व दिले जात असे त्याच्याशी रिलेटेड आहे. पण प्राण्यांचा विषय आला म्हणून मी मुद्रांवर हडप्पा काळात कोणत्या प्राण्यांचं चित्र छापलेली होती मुद्दामून तुम्हाला कोरिलेट करण्यासाठी पुन्हा घेते. बघा, त्यामध्ये बैल, म्हैस, हत्ती, गेंडा, वाघ यांसारखे खरेखुरे प्राणी आणि एकशृंगासारखे कल्पित प्राणी पाहायला मिळतात. आणि इथे घोड्याचा उल्लेख आहे. विशेष महत्त्व असणाऱ्या प्राण्यांमध्ये वैदिक काळात घोडा, गाय, बैल आणि कुत्रा या प्राण्यांना विशेष महत्त्व होते. गायींचा विनिमयासाठी उपयोग केला जाई, त्यामुळे गायींना विशेष किंमत होती. इतरांनी गायी चोरून नेऊ नयेत म्हणून विशेष काळजी घेतली जाई. बघा, इथे एक लिहिलंय का, गायींचा वापर, गायींचा विनिमयासाठी उपयोग केला जाईल. आता विनिमय म्हणजे काय? एक्सचेंजसाठी वस्तू देवाणघेवाण करतो ना, त्याच्यात मग गायींचा पण देवाणघेवाणीसाठी वापर केला जाईल. ठीक आहे, त्यामुळे गायींना विशेष किंमत होती. इतरांनी गायी चोरून नेऊ नयेत म्हणून विशेष काळजी घेतली जाईल. घोडा हा अत्यंत वेगाने पळणारा प्राणी, त्याला माणसाळवून रथाला जोडण्यात वेदकालीन लोक निष्णांत होते. वेदकालीन रथाची चाके आऱ्याची होती. भरीव चाकांपेक्षा आऱ्यांचे चाक वजनाने हलके असते. घोडा जोडलेले आऱ्यांच्या चाकांचे वेदकालीन रथ अर्थातच खूप वेगवान होते. आऱ्यांच्या चाकाचे वेदकालीन रथ अर्थातच खूप वेगवान होते. बघा, हा आहे आऱ्यांचा चाक आणि जे भरीव असतेचे ते खूप जड होते. ठीक आहे, वजनाने. म्हणून भरीव चाकांपेक्षा आऱ्यांचे चाक वजनाने काय हलके असत. पुढे बघा, माहित आहे का तुम्हाला मध्ये बघा, घोड्याला अश्व असे म्हणतात. एखाद्या इंजिनाचा वेग मोजण्यासाठी जे एकक वापरले जाते त्याला अश्वशक्ती, हॉर्स पॉवर असे म्हणतात. पुढे बघा,
त्या काळात शेती आणि पशुपालन यांच्याखेरीज बघा, शेती आणि पशुपालन यांच्याखेरीज इतर अनेक व्यवसायांचाही विकास झाला होता. कोणते कोणते व्यावसायिक, कारागीर, समाज व्यवस्थेचे महत्त्वाचे घटक होते. बघा, खूप महत्त्वाचा आहे हा पॉईंट. व्यावसायिक आणि कारागीर समाज व्यवस्थेचे महत्त्वाचे घटक होते. श्रेणी या नावाने ओळखले जाणारे त्यांचे स्वतंत्र संघ होते. अशा श्रेणींच्या प्रमुखाला श्रेष्ठी म्हणत असत. परंतु हळूहळू व्यावसायिक कारागिरांचा दर्जा दुय्यम होत गेला. त्या काळात समाजात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व क्षुद्र असे वर्ण होते. हे वर्ण व्यवसायावरून ठरत असत. बघा, त्या काळात काय, समाजात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व क्षुद्र असे काय होते, वर्ण होते. आणि हे वर्ण व्यवसायावरून ठरत. नंतरच्या काळात वर्ण जन्मावरून ठरू लागले. त्यामुळे जाती निर्माण झाल्या. जाती व्यवस्थेमुळे समाजात विषमता निर्माण झाली. पूर्वी जे वर्ण होते, जो जे काम करेल त्यानुसार ते वर्ण, त्या काळात समाजात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र असे वर्ण होते. वर्ण काय, कशावरून ठरायचे, तो जो व्यवसाय करायचा त्याच्यावरून वर्ण ठरायचा. पण नंतरच्या काळात काय झालं, वर्ण जन्मावरून ठरू लागले. म्हणजे जो ज्याच्यात जन्माला तो त्या वर्ण जन्मावरून ठरू लागले. त्यामुळे जाती निर्माण झाल्या. जाती व्यवस्थेमुळे समाजात विषमता निर्माण झाली. ठीक आहे, हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. पुढे बघा, आदर्श आयुष्य कसे जगावे या संबंधीच्या काही कल्पना वेदकाळात रूढ झाल्या होत्या. त्यामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या 4 टप्प्यांना 4 आश्रम असे म्हटलेले आहे. पहिला आश्रम म्हणजे ब्रह्मचर्याश्रम. गुरुजवळ राहून विद्या प्राप्त करण्याचा हा काळ. ब्रह्मचर्याश्रम यशस्वी रीतीने पार पाडल्यानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे गृहस्थाश्रम. या काळात पुरुषाने कुटुंब आणि समाज यांच्यासाठी असलेली आपली कर्तव्ये पत्नीच्या सहाय्याने पार पाडावीत अशी अपेक्षा असते. बघा, पहिला जो असतो ब्रह्मचर्याश्रम, दुसरा असतो गृहस्थाश्रम. थोडं आपल्याशी कोरिलेट केलं ना की लक्षात राहतं. आधी कोणतं, ब्रह्मचर्याश्रम, नंतर गृहस्थाश्रम, नंतर वानप्रस्थाश्रम आणि नंतर संन्यासाश्रम. बघा, 4 आश्रम. त्याच्यातला पहिला कोणता, ब्रह्मचर्याश्रम. गुरुजवळ राहून विद्या प्राप्त करण्याचा हा काळ. ब्रह्मचर्याश्रम यशस्वी रीतीने पार पाडल्यानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे गृहस्थाश्रम. या काळात पुरुषाने कुटुंब आणि समाज यांच्यासाठी असलेली आपली कर्तव्ये पत्नीच्या सहाय्याने पार पाडावीत अशी अपेक्षा असते. तिसरा आश्रम म्हणजे वानप्रस्थाश्रम. बघा, तिसरा आश्रम म्हणजे वानप्रस्थाश्रम. या टप्प्यावर त्याने घरादाराच्या मोहाचा त्याग करून दूर जावे, मनुष्य वस्ती नसलेल्या ठिकाणी राहावे आणि अत्यंत साधेपणाने जगावे. आणि पुढचा आश्रम, चौथा आणि शेवटचा आश्रम म्हणजे संन्यासाश्रम. या टप्प्यावर मनुष्याने सर्व नात्यांचा त्याग करून मनुष्य जन्माचा अर्थ समजून घेण्यासाठी जगावे. फार काळ एका ठिकाणी राहू नये असा संकेत होता. आता पुढचा पॉइंट आहे धर्मकल्पना. 4 पॉइंट्स, 4 नंबरचा जो टॉपिक आहे पॉइंट, धर्मकल्पना. वेदकालीन धर्मकल्पनांमध्ये निसर्गातील सूर्य, वारा, पाऊस, वीज, वादळे, नद्या यांसारख्या निसर्गातील शक्तींना देवता रूप दिलेले होते. या जीवनदायी ठराव्यात म्हणून वेदांमध्ये त्यांच्या प्रार्थना केलेल्या आहेत. त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी वेदकालीन लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करत त्याला हवी असे म्हणत. हवी म्हणजे काय, डेफिनेशन लक्षात राहू द्या. अशा तऱ्हेने अग्नीमध्ये हवी अर्पण करण्याचा विधी म्हणजे काय, यज्ञ. सुरुवातीला यज्ञविधींचे स्वरूप साधे होते. पुढे त्यांचे नियम अधिकाधिक कठीण होत गेले. ते कठीण यज्ञविधी पार पाडणाऱ्या पुरोहितांचे महत्त्व त्यामुळे वाढत गेले. वेदकालीन लोकांनी सृष्टीचे व्यवहार कसे चालतात याचाही विचार केला होता. हा जो पॉइंट आहे शेवटचा, हा पुन्हा बघू. हवी कशाला म्हणत हे आपण बघितलं. पुढे बघा, अशा तऱ्हेने अग्नीमध्ये हवी अर्पण करण्याचा विधी म्हणजे यज्ञ. अशा तऱ्हेने अग्नीमध्ये हवी अर्पण करण्याचा विधी म्हणजे यज्ञ. सुरुवातीला यज्ञविधीचे स्वरूप साधे होते, परंतु त्यांचे नियम अधिकाधिक कठीण होत गेले. हे कठीण यज्ञविधी पार पाडणाऱ्या पुरोहितांचे महत्त्व त्यामुळे वाढत गेले. वेदकालीन लोकांनी सृष्टीचे
व्यवहार कसे चालतात याचाही विचार केला आहे वेदकालीन लोकांनी। सृष्टीचे व्यवहार कसे चालतात याचाही विचार केला आहे। उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो, पावसाळ्यानंतर हिवाळा, हे नियमित असणारे सृष्टीचक्र आहे। सृष्टीचक्र आणि त्यांच्या गतीने फिरणारे जीवनचक्र याला वेदकालीन लोकांनी ऋत असे नाव दिले। प्राणीमात्रांचे जीवन हाही सृष्टीचक्राचाच एक भाग आहे। सृष्टीचक्रात बिघाड झाल्यावर संकटे येतात, तसे होऊ नये म्हणून प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी। कोणीही सृष्टीचे नियम मोडू नयेत असे वागणे म्हणजे धर्माप्रमाणे वागणे असे समजले जाईल। बघा पुढे आता शेवटचा पॉइंट आहे शासन व्यवस्था, अतिशय महत्त्वाचा आहे। वेदकाळात प्रत्येक ग्राम वसाहतीचा एक प्रमुख असे, जी काही ग्राम वसाहत असे त्याचा जो एक प्रमुख असे त्याला म्हणायचे ग्रामणी। अनेक ग्राम वसाहतींचा समूह म्हणजे काय विश। एक जे गाव असेल त्याचा प्रमुख ग्रामणी आणि अनेक जे ग्राम वसाहती यांचा समूहाला काय म्हणायचे विश। आणि त्या सगळ्या ज्या गाव वसाहती त्यांचा समूह त्याला आपण विश म्हणायचो आणि त्याचा जो प्रमुख असायचा त्याला काय म्हणायचो विशपती। अनेक विश मिळून जन तयार होत असे। विश म्हणजे काय, खूप साऱ्या ग्राम वसाहती आणि अशा खूप साऱ्या ग्राम वसाहती एकत्र येऊन म्हणजे विश एकत्र येऊन काय तयार व्हायचं, जन तयार व्हायचं। पुढे जन जेव्हा एखाद्या विशिष्ट प्रदेशात स्थिरावले तेव्हा त्या प्रदेशाला जनपद म्हटले गेले। ठीक आहे। जनच्या प्रमुखाला नृप किंवा राजा म्हटले जाई। जनच्या प्रमुखाला नृप किंवा राजा म्हटले जाई। प्रजेचे रक्षण करणे, कर गोळा करणे आणि उत्तम राज्यकारभार करणे ही राजाची कर्तव्य होती। ठीक आहे। पुढे बघा, राज्यकारभार उत्तम रीतीने चालविण्यास सहाय्य करण्यासाठी राजाने अधिकारी नेमलेले असत। ते दोन अधिकारी कोणते, पुरोहित आणि सेनापती हे विशेष महत्त्वाचे अधिकारी। राज्यकारभार उत्तम रीतीने चालवण्यास सहाय्य करण्यासाठी राजाने अधिकारी नेमलेले असत। पुरोहित आणि सेनापती हे विशेष महत्त्वाचे अधिकारी होते। कर बरं एवढं आपण बघून घेऊ जे काही त्या पॉइंटमध्ये दिलेलं आहे। इथे बघा, ग्राम त्याचा प्रमुख ग्रामणी, विशचा विशपती, जनाचा नृप किंवा राजा आणि त्याचे दोन अधिकारी त्याने नेमलेले असायचे, पुरोहित आणि सेनापती, आणि जन एकत्र येऊन काय तयार व्हायचं जनपद। पण ह्या डेफिनेशनचे अर्थ तुम्हाला सगळ्यांना माहिती पाहिजे। पुढे बघा, करवसुली करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्याला भागदूत, करवसुली करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्याला भागदूक असे म्हणत। आता याच्यावर जो काय राज्यसेवा पूर्व परीक्षेला प्रश्न आलाय तो ऑलरेडी मी तुमचा कव्हर केलेला आहे आणि तुमचा व्यवस्थित पाठ पण करून घेतलेला आहे। त्यामुळे राज्यसेवाची जी PYQ सिरीज आहे ती पण फॉलो करा। शॉर्ट्स व्हिडिओच्या माध्यमातून मी ते करून घेत आहे, म्हणजे रील्सच्या माध्यमातून। ठीक आहे। भागदूक असे म्हणत, भाग म्हणजे वाटा। ठीक आहे, भाग म्हणजे वाटा। पुढे, जनच्या उत्पन्नातील राजाचा भाग गोळा करणारा तो भागदूक। राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा, समिती, विधत आणि जन अशा 4 संस्था होत्या। नीट लक्षात घ्या, राजाला मार्गदर्शन करण्यासाठी 4 संस्था कोणत्या, सभा, समिती, विधत आणि जन। सभा, समिती, विधत आणि जन, त्यामध्ये राज्यातील लोक सहभागी होत। सभा आणि विधत, आता कशाविषयी सांगताय, सभा आणि विधत या संस्थांच्या कामकाजात स्त्रियांचाही सहभाग असे। खूप महत्त्वाचा पॉइंट आहे। राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळास सभा म्हणत, तर लोकांच्या सर्वसाधारण बैठकीस काय म्हणायचे, समिती। सभा कशाला म्हणतात आणि समिती कशाला म्हणतात नीट लक्षात ठेवा। राज्यातील जे ज्येष्ठ व्यक्तींचं मंडळ असायचं त्याला सभा म्हणत, आणि जे ज्येष्ठ व्यक्तींचं मंडळ तर सभा, आणि सर्वसाधारण जी बैठक असेल लोकांच्या सर्वसाधारण बैठकीस काय म्हणायचे, समिती म्हणायचे। समितीमध्ये लोकांचा सहभाग असेल। पुढे, वैदिक विचार प्रवाहात स्मृती व पुराण नावाचे वाङ्मय निर्माण झाले। बघा, आपण वैदिक वाङ्मयात काय काय बघितलं पुन्हा सांगते। हे बघा, इथे आपण हा पॉइंट पाहिला। संहितांच्या रचनेनंतर ब्राह्मण ग्रंथ, अरण्यके, उपनिषदे यांची रचना केली गेली। त्यांचाही समावेश वेद वाङ्मयात केला जातो। आता पुढे काय बघतो आहोत आपण, इथला पॉइंट काय आहे,
पुढे वैदिक विचार प्रवाहात वैदिक विचार प्रवाहात स्मृती व पुराण या नावाचे वाङ्मय निर्माण झाले. वेद, स्मृती, पुराणे, स्थानिक लोकधारणा इत्यादींवर आधारलेला धार्मिक प्रवाह कालांतराने हिंदू या नावाने ओळखला जाऊ लागला. बघा, वेद, स्मृती, पुराणे, स्थानिक लोकधारणा इत्यादींवर आधारलेला धार्मिक प्रवाह कालांतराने हिंदू या नावाने ओळखला जाऊ लागला. प्राचीन भारतात यज्ञविधी आणि वर्ण व्यवस्था यांच्या बाबतीत वैदिक प्रवाहापेक्षा वेगळी भूमिका घेणारे धार्मिक प्रवाह अस्तित्वात आले. पुढील पाठात आपण त्यांचा परिचय करून घेणार आहोत. बघा, ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, कारण हा जो पॉइंट आहे ना, याच्यात काय दडलेलं आहे तुम्हाला सांगते. जो आपण UPSC मध्ये बौद्ध आणि जैन धर्मावर प्रश्न विचारलेले आहेत, त्याच्यामध्ये थेरॉटिकल म्हणजे डिस्क्रिप्टिव्हमध्ये असेही प्रश्न आहेत की हे निर्माण होण्यामागचं कारण काय आहे, तर हे आपल्याला माहिती पाहिजे. प्राचीन भारतात यज्ञविधी आणि वर्ण व्यवस्था यांच्या बाबतीत वैदिक प्रवाहापेक्षा वेगळी भूमिका घेणारे धार्मिक प्रवाह अस्तित्वात होते. पुढील पाठात आपण त्यांचा परिचय करून घेणार आहोत. मग पुढे जे धार्मिक प्रवाह येतील मग त्याच्यात आपण हे सगळे बघणार आहोत. ठीक आहे. मग पुढचा आपला चॅप्टर हा असणार आहे प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह. ठीक आहे. धन्यवाद.